आज आपण मंदिरात ठेवलेला पाण्याचा भांडा इतका महत्त्वाचा का आहे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा यावर चर्चा करू. मंदिरात पाण्याचा भांडा कोणत्या धातूचा बनवावा हे देखील आपण शिकू. पितळ, तांबे किंवा इतर काहीतरी. बरेच लोक नकळत याबाबतीत चुका करतात आणि नंतर पश्चाताप करतात. आजच्या प्रवचनात आपण तुम्हाला या चुका कशा टाळायच्या हे सांगू, कारण त्या नुकसानकारक ठरू शकतात. पाण्याचा भांडा नेहमी मंदिरात योग्य पद्धतीने ठेवावा. आता घरातल्या दिव्याबद्दल बोलूया. तुम्ही तांबे, लोखंड, पितळ, स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा का? योग्य दिवा न निवडल्याने घरात समस्या निर्माण होऊ शकतात आणि वात निवडणे देखील महत्त्वाचे आहे. कच्चा कलाव, पवित्र धागा चांगला आहे की कापूस किंवा कापसाचा धागा चांगला आहे, या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष, शनिदोष, कालसर्पदोष किंवा गरिबीसारख्या समस्या उद्भवू शकतात. आता बरेच लोक प्रश्न विचारतात, मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? अंघोळीनंतर करावे की न करता? झाडू मारण्यापूर्वी किंवा झाडू मारल्यानंतर पाणी शिंपडावे का? मासिक पाळीच्या वेळी मुख्य दारावर पाणी शिंपडता येते की दिवा लावता येतो, हा आणखी एक प्रश्न आहे. आणि मुख्य दारावर पाणी अर्पण करताना ते आतून करावे की बाहेरून? फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात राहणारे लोक देखील विचारतात की मुख्य दारावर दिवा लावण्याची आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे. आजचे प्रवचन या प्रश्नांच्या उत्तरांवर आधारित आहे. प्रथम आपण घराच्या आत आणि बाहेर दिवा लावण्याचे फायदे शोधू. विशेषतः घराबाहेर दिवा लावण्याचे 5 प्रमुख फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. देवाच्या पूजेत दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. हिंदू धर्मात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाने दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि तिळाच्या तेलाने दिवे देखील सामान्यतः लावले जातात. परंतु देवासमोर दिवा लावणे ही केवळ एक प्रकारची पूजा नाही. घराच्या आत आणि बाहेर दिवे लावल्याने असंख्य फायदे होतात. दिवा लावल्याने केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही, तर 5 महत्त्वपूर्ण फायदे देखील होतात. चला त्यांचा शोध घेऊया. क्रमांक 1. पृथ्वीवरून अंधार दूर होतो. घरात दिवा लावल्याने केवळ अंधारच नाहीसा होत नाही, तर घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा राहते. स्वाभाविकच जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवही वास करतो. म्हणूनच संध्याकाळपूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते. तेलाच्या दिव्याचा प्रभाव तो विझल्यानंतरही अर्धा तास टिकतो. शुद्ध देशी तुपाने लावलेला दिवा सुमारे 4 तास सकारात्मक वातावरण राखतो. क्रमांक 2. दिवा लावण्याचे वैज्ञानिक फायदे. जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाने लावलेला दिवा लावला जातो तेव्हा त्याचा धूर घरात आध्यात्मिक पावित्र्य आणतो. हा धूर हानिकारक कणांचा नाश करतो आणि वातावरण शुद्ध करतो. क्रमांक 3. ज्या घरात देवासमोर दिवा लावला जातो त्या घरात सुख आणि समृद्धी राहते. अशा घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. पूर्वेकडे दिवा लावल्याने दीर्घायुष्य वाढते, तर उत्तरेकडे ठेवल्याने संपत्ती वाढते. दिवा घरातील अंधार दूर करत नाही, तर आपले जीवन देखील उजळतो. क्रमांक 4. आजारांपासून दूर राहण्यास मदत करते. घरात दिवा लावल्याने आजार पसरण्यापासून रोखले जाते. कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्याचा फायदा होतो. विशेषतः जर दिव्यासोबत लवंग पेटवली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. यामुळे त्वचेचे आजार कमी होण्यास मदत होते. क्रमांक 5. शुभ ऊर्जा आकर्षित करणे. सनातन धर्मानुसार ज्या घरात सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावला जातो ते घर कधीही अंधारात नसते. असे घर शुभ ऊर्जा आकर्षित करते. पेटलेला दिवा चुंबकाप्रमाणे शुभ ऊर्जा आकर्षित करतो, जो घरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता मुख्य दारावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घेऊया. जर तुम्ही मुख्य दारावर पाणी अर्पण करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी ते पाणी एका भांड्यात साठवून ठेवावे. तुम्ही कोणताही भांडे वापरू शकता. उदाहरणार्थ, जर गंगाजल तांबे, पितळ, स्टील किंवा चांदीचे उपलब्ध असेल तर त्यात थोडेसे पाणी घाला आणि नंतर पात्र शुद्ध पाण्याने भरा. जर गंगाजल उपलब्ध नसेल तर शुद्ध पाणी पुरेसे आहे. तुमच्या स्वयंपाकघरात या पाण्याने भरलेले भांडे ठेवा. सकाळी उठल्यावर तुमच्या घराच्या मुख्य दारावर हे पाणी शिंपडा. मुख्य दारावर सकाळी सर्वात आधी शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्या दूर करते. जर तुम्हाला नकारात्मक ऊर्जा, मानसिक त्रास, आर्थिक अडचणी किंवा वास्तुदोषांचा त्रास होत असेल तर हा उपाय मदत करेल. स्वयंपाकघरात मुख्य दरवाजावर ठेवलेले पाणी शिंपडल्याने घरातील समस्या दूर होऊ शकतात. हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पूर्वजांचे दोष दूर करत नाही, तर काळ्या जादूचे किंवा वाईट नजरेचे परिणाम देखील दूर करण्यास मदत करतो. हा उपाय नियमितपणे केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते. यामुळे आजारांपासूनही आराम मिळतो. सूर्योदयापूर्वी मुख्य दारावर हे पाणी शिंपडावे. जर तुम्हाला सूर्योदयानंतर मुख्य दरवाजा दुसऱ्या पाण्याने धुवायचा असेल तर ते ठीक आहे. तथापि सूर्योदयापूर्वी हे विशेष पाणी शिंपडावे.
बरेच लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी आंघोळ करणे आवश्यक आहे का, की आंघोळ न करता येईल का? सकाळी मुख्य दरवाजावर पाणी शिंपडणे हा एक महत्त्वाचा विधी आहे. आंघोळीनंतर ते करणे आवश्यक नाही. सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात जा, आधीच तयार केलेले पाणी घ्या आणि मुख्य दाराकडे जा. दार उघडा आणि हे पाणी शिंपडून टाका. शिंपडताना तुमच्या पूर्वजांचे आणि देवी लक्ष्मीचे स्मरण करा. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी सकाळी लवकर प्रत्येक घरात येते. ती ज्या घरात दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले जाते तिथे प्रवेश करते. पाणी शिंपडताना देवी लक्ष्मीला मानसिकरित्या प्रार्थना करा. कृपया माझ्या घरात प्रवेश करा देवी लक्ष्मी, मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे. यानंतर तुमच्या पूर्वजांचे ध्यान करा, कारण तुमच्या घराचा उंबरठा पूर्वजांचे निवासस्थान मानला जातो. जेव्हा तुम्ही उंबरठावर पाणी शिंपडता तेव्हा पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. अंघोळ करणे आवश्यक नाही. तुम्ही हे अंघोळ न करता करू शकता. आता तुमच्या पुढील प्रश्नाचे उत्तर देऊया. झाडू मारण्यापूर्वी की झाडू मारण्यानंतर पाणी शिंपडावे? उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिले काम पाणी शिंपडले पाहिजे. यानंतर तुम्ही झाडू मारू शकता. सकाळी उठताच तुमच्या पलंगावर बसा, तुमच्या तळहातांकडे पहा आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही खालील मंत्र म्हणू शकता. करावसते लक्ष्मी, कर मध्य सरस्वती, कर मूलतू ब्रह्मा, प्रभात कर दर्शनम. नंतर हात जोडा आणि देवतांना नमस्कार करा. यानंतर तुमच्या हातांनी पृथ्वीला स्पर्श करा आणि तुमचा उजवा पाय हळुवारपणे जमिनीवर ठेवा. नंतर स्वयंपाकघरात जा, पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर शिंपडा. पाणी शिंपडताना देवी लक्ष्मी आणि तुमच्या पूर्वजांचे ध्यान करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी परत येऊ शकता आणि तुमचे दैनंदिन दिनचर्या जसे की झाडू मारणे, अंघोळ करणे इत्यादी चालू ठेवू शकता. काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करणे शक्य आहे का? हो, तुम्ही करू शकता. प्रथम स्वयंपाकघरात साठवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. त्यानंतर उरलेले पाणी घ्या आणि झाडू किंवा पाण्याने मुख्य दरवाजा पूर्णपणे स्वच्छ करा. काही लोक विचारतात की जर ते फ्लॅट किंवा भाड्याच्या खोलीत राहत असतील तर पाणी शिंपडा आणि दिवे कुठे लावायचे? उत्तर म्हणजे तुमच्या निवासस्थानाचा मुख्य दरवाजा विचारात घ्या. याचा अर्थ असा की तुम्ही पाणी शिंपडा आणि तुमच्या नावाच्या किंवा नेमप्लेटसह दारावर दिवे लावा. जर तुमच्याकडे फक्त एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दाराला मुख्य दरवाजा मानून तेथे हा विधी करा. पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या वेळी मुख्य दरवाजावर पाणी शिंपडा आणि दिवे लावणे शक्य आहे का? मासिक पाळीचा पाणी शिंपडण्यावर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही पाणी शिंपडू शकता. तथापि दिवे लावणे हा एक कर्मविधी मानला जातो आणि तो शुद्धतेशिवाय करता येत नाही. याचा अर्थ असा की तुम्ही तुमची मासिक पाळी संपल्यानंतरच दिवे लावावेत. काही लोक असाही विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि त्याचे काय करावे? शास्त्रांनुसार तुमच्या घराच्या मंदिरात पाण्याचे भांडे ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी ऊर्जा साठवते. जेव्हा तुम्ही पूजा करता, मंत्र जप करता किंवा देवाची प्रार्थना करता तेव्हा या सर्वांची ऊर्जा पाण्यात शोषली जाते. म्हणूनच मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे. सकाळच्या प्रार्थनेदरम्यान मंदिरात पाण्याचे भांडे ठेवा आणि दिवा लावा. हे अग्नी आणि पाण्यामधील संतुलनाचे प्रतीक आहे. पूजा केल्यानंतर हे पाणी शुभ कामांसाठी वापरा, जसे की ते झाडांवर ओतणे किंवा घराभोवती शिंपडणे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. सकाळच्या प्रार्थनेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा प्रथम ते पाणी वापरा. तुम्ही ते संपूर्ण घरात शिंपडू शकता. हे पाणी तुमचे घर शुद्ध करते, कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. ते अनेक रोग बरे करते आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखते. जर तुम्ही हे पाणी नियमितपणे शिंपडले तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू नाहीशा होतील. कधीकधी लोक तक्रार करतात की औषधे काम करत नाहीत. अशा परिस्थितीत जर रुग्णाला औषधांसोबत हे पाणी दिले तर औषधे जलद काम करू लागतील. त्याचप्रमाणे जर कुटुंबात संघर्ष आणि भांडणे असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य या पाण्याचा थोडासा वापर करू शकतात. यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरात शांती आणि सुसंवाद येतो. जर तुमचा व्यवसाय किंवा दुकान असेल तर तिथेही हे पाणी थोडेसे शिंपडा. यामुळे तुमचा व्यवसाय यशस्वी होतो आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासापासून तुमचे रक्षण होते, कारण हे पाणी प्रचंड सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. आता मंदिरात पाणी का ठेवले जाते यावर चर्चा करूया. पाणी अमृत मानले जाते आणि देवदेवतांसाठी त्याचे विशेष महत्त्व आहे. मंदिरात पाण्याचे भांडे ठेवणे हे दररोज अन्न खाण्याइतकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात पाण्याचे भांडे ठेवले पाहिजे. हे पाणी समुद्रासारखे आहे आणि आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यास मदत करते.
जर कोणी दररोज देवाला अन्न अर्पण करू शकत नसेल तर ते मंदिरात पाण्याचे भांडे ठेवू शकतात, जेणेकरून त्यांची पूजा पूर्ण होते, जेणेकरून देव ते स्वीकारेल आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद म्हणून हे पाणी सेवन करू शकता. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीच्या झाडाला अर्पण करू नये, कारण ते सर्व देवता खातात. जर तुमच्या घरात लाडू गोपाळ किंवा राधाकृष्ण असेल आणि तुम्ही त्यांना पाण्याचा भांडा अर्पण केला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तुळशीच्या झाडाला ते पाणी अर्पण करू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी डोळे धुण्यासाठी मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा वापर करा. यामुळे दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार बरे होतात. शास्त्रांनुसार जे मंदिरात भरलेले पाण्याचे भांडे ठेवत नाहीत त्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो, घरातील परिस्थिती बिघडते, कौटुंबिक समस्या आणि गरिबी येते. तुमची इच्छा असल्यास तुम्ही फुलांनी भरलेले पाण्याचे भांडे ठेवू शकता, जे खूप शुभ मानले जाते. मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखी एक वापर म्हणजे स्वयंपाकघरात स्वयंपाक किंवा पिण्यासाठी वापरणे. तथापि हे पाणी फक्त सात्विक अन्न तयार करताना वापरा. जर लसूण किंवा कांदा वापरला जात असेल तर हे पाणी स्वयंपाकासाठी वापरणे टाळा. कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी कमी प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेले पाणी घरातील झाडांवर ओतले जाऊ शकते. हे पाणी वाया जात नाही, त्याचे अनेक उपयोग आहेत. जर आपण ते योग्यरित्या वापरले तर ते आपल्या जीवनातील समस्या सोडवू शकते. मंत्रांनी अभिषेक केलेले पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घरातील मंदिरात ठेवलेले पाणी देवतांचे आशीर्वाद असते, कारण ते नेहमीच देवांसोबत असते. हे पाणी सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि जर आपण त्याचा योग्य वापर केला तर ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. याचा अर्थ असा की जर तुम्ही पाणी पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी किंवा घरात शिंपडण्यासाठी वापरले तर ते आपल्या समस्या सोडवते. कोणतेही काम नियमितपणे केले तर आपल्याला त्याचे फायदे नक्कीच मिळतात. जर अधूनमधून केले तर त्याचे फायदे तितकेसे दिसून येणार नाहीत. परंतु जर तुम्ही दररोज घरात तेच पाणी शिंपडण्याचा नियम बनवला तर घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडेसे पिण्यासाठी द्या. उरलेले पाणी झाडांवर ओता, दुकानात शिंपडा आणि व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा. मुलांच्या पुस्तकांवर आणि तिजोरीत पाणी शिंपडा. तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वयंपाकघरात साठवलेले पाणी शिंपडाल तर त्याचे फायदे खूप लवकर दिसून येतील. परंतु तुम्ही ते तुमच्या दिनचर्येत समाविष्ट केले पाहिजे आणि ही प्रथा दररोज नियमितपणे केली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. बरेच लोक विचारतात की जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी मंदिरातून पाणी भरतो तेव्हा कधी-कधी त्यात कीटक शिरतात, तर आपण ते झाकून ठेवू शकतो का? हो, पूजा केल्यानंतर तुम्ही ते ताट किंवा वाटीने झाकून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ते पाणी गोळा करता तेव्हा ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ असेल. तुम्ही हे पाणी कोणत्याही कामासाठी वापरू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडता तेव्हा गणेशाचा मंत्र ओम गणपतये नमः जपायला विसरू नका. व्हिडिओमध्ये आम्ही जे स्पष्ट केले आहे ते काळजीपूर्वक समजून घेतल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडा. आता आपण शोधूया की दिवा कोणत्या साहित्याचा बनवावा. लोखंड, तांबे, पितळ, कांस्य, स्टील किंवा माती. घरात कोणता दिवा ठेवणे शुभ मानले जाते? चुकूनही चुकीच्या साहित्याचा बनलेला दिवा लावल्याने संपूर्ण घर अस्ताव्यस्त होते आणि ते दरिद्री आणि उद्ध्वस्त होते. स्टीलच्या दिव्याने पूजा केल्याने शनिदेवाचा कोप होतो. लोखंडाच्या दिव्याने पूजा करणे देखील टाळले पाहिजे, कारण ते घरात गरिबी आणते. बाजारात काचेचे दिवे देखील तुम्हाला आकर्षित करण्यासाठी आले आहेत, पण चुकूनही तुमच्या घरात काचेचा दिवा आणू नका, कारण यामुळे राहू आणि केतू तुमच्या घरात येऊ शकतात आणि घर खराब करू शकतात. काचेचे दिवे शनी आणि राहूला रागावतात. तांबे, पितळ आणि मातीचे दिवे संपत्तीची देवी लक्ष्मीला आकर्षित करतात. घरात इतर कोणत्याही प्रकारचा दिवा आणणे अयोग्य मानले जाते. पितळ आणि मातीचे दिवे शुभ आणि फायदेशीर मानले जातात, कारण ते शनी, राहू आणि केतूला प्रसन्न करतात आणि मंगळाचा प्रभाव देखील कमी करतात. कच्च्या वाती आणि कापसाने लावलेले दिवे सर्वोत्तम आहेत. जे लोक हातावर कापसाच्या धाग्याने वाती बनवतात त्यांच्या घरात समस्या आणि गरिबी येऊ शकते. फक्त कापसाचे आणि कच्च्या वातीपासून बनवलेले दिवेच शुभ मानले जातात. आता मंदिरांमध्ये घंटा का वाजवली जाते ते समजून घेऊया. शिवमंदिरांमध्ये घंटा वाजवण्याचा उद्देश काय आहे? टाळ्यांचा वापर केला जातो. शास्त्रांनुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटा वाजवता तेव्हा शिव महापुराण, लिंग पुराण आणि विष्णू पुराणात असे म्हटले आहे की ज्या क्षणी तुम्ही घंटा वाजवता त्या क्षणी सर्व तीर्थस्थळांचे पुण्य, भक्तांच्या आध्यात्मिक पद्धती, जप आणि तपस्या आणि केलेले दान तुमच्या खात्यात जमा होते. आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्त्व समजून घ्या.
जेव्हा लोक भजन गात असतात, साधना करत असतात, अभिषेक करत असतात किंवा पूजा करत असतात, तेव्हा 3 वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांचे सर्व पुण्य आपल्या खात्यात जमा होते, ज्यामुळे आपले भाग्य उजळते. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की घरी गरुड घंटा वाजवणे अत्यंत शुभ मानले जाते. तथापि मुलांना खेळ म्हणून घंटा देऊ नये, कारण घंटा वाजवल्याने आपल्या खात्यात सर्वांचे पुण्य वाढते. म्हणून घंटा फक्त प्रार्थना आणि भजनाच्या वेळी वापरली पाहिजे, त्याला खेळण्यासारखे समजू नका. मंदिरात घंटा वाजवण्याची पद्धत देखील महत्त्वाची आहे. ती नेहमी प्रेमाने आणि भक्तीने वाजवली पाहिजे, मोठ्याने नाही. बऱ्याचदा मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतरही लोक घंटा वाजवतात, जे पाप मानले जाते. देव विश्रांती लिहित असताना मंदिरात घंटा वाजवणे हे गंभीर पाप मानले जाते. मंदिर बंद असताना घंटा वाजू नये म्हणून ती दोरीने बांधली जाते. घंटा वाजवण्याचा सर्वात शुभ काळ म्हणजे पहाटे 4 वाजून ते 11 वाजेपर्यंत, कारण हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. शिवाय घंटा संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाजवता येते. मध्यरात्रीनंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि देवता विश्रांती घेतात. यावेळी घंटा वाजवल्याने पुण्यापेक्षा पाप होऊ शकते. तुम्हाला आजचा उपदेश कसा वाटला, कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्ही देवी लक्ष्मीचा आदर करत असाल तर कृपया लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा. धन्यवाद.